तर मित्रांनो इथं दर्शन घेतलं ना आम्ही चालले तिथे गप्पा अशा रम्य वातावरणात आपले मित्र कसं काय मंडळी स्वागत आहे आपल्या डबल योग्य जारीच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा विषय असा आहे, तर आता वाजले संध्याकाळचे 8:30 आणि आम्ही चाललो आहे गणपती दर्शनाला. आज चतुर्थी आहे आणि आम्हाला 4 वाजता जायचं होतं, पण काय आता गावाकडे असल्यामुळं म्हणजे सगळ्यांना कामं होते. म्हणजे आता गावाकडे तसे तिथले कामं असतात, तर आमचा 4चा प्लॅन कॅन्सल झाला. आज म्हणलं ब्लॉग करायचा आहे, कोणी आलते आपल्याला, तर आपण चाललो आता 8:30 वाजले रात्रीचे. आणि तुम्ही म्हणता सांग काय रात्री ब्लॉग करतो रात्री. मित्रांनो दिवस शक्यच होऊन राहिलं, सगळ्यांना कामाचं राहतं, कारण की शेतात गावाकडे राहतो, सगळ्याकडे शेती येतं, शेतीतले कामं असतात. तरी आमचं कॉलेज चालू झालं, तर तुमच्या एंटरटेनमेंटसाठी नक्की आम्ही दिवसाचे ब्लॉग करायची कोशिश करणार आहे. तर ब्लॉग स्किप ना करू, शेवटपर्यंत बघा. आता मी चाललो विश्वच्या घरी, विश्वला घेणार, आपले सगळे ग्रुप मेंबर येणार आहे. आमच्या कडवांची फाटा आहे तिथं जमा होणार, तिथून जाणार गणपती दर्शनाला. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि बाजूला शूटिंग दर्शक. तर मित्रांनो आला आता इथं, हे बा आपले मित्रपरिवार इथं थांबेल. इथं गणपती मंदिर माझा माझा पहिला ब्लॉग बी इथंच झाला. आणि इकडे आपले पार्किंग गाड्याच्या पार्किंगच्या. तर मित्रांनो दर्शन घेतलं आम्ही जेव्हा गणपतीचं मंदिर, आणि आम्ही इथं बसलो आता नारळ खात. इकडं दर्शन घेतलं आता आम्ही, एकदम मोकळं, काही बारी नव्हती. सारखी बदाम चेकचा आता फोन देतो काय म्हणते आजचे स्पॉन्सरशिप आपले प्रशांत वाहुळ माझ्याकडे पलीकडून बसू का शेट जरा आवाज कॅमेरामध्ये आवाज क्लिअर येईल ना, लांबून कसं येईल हा ना, त्यामुळे कॅमेरा सांगा फक्त गेलंच नाही का आता गाडी पण ऑर्डर आली उभाच बरं आहे, उभा मध्ये आपला ब्लॉग होता चांगला. काउंट्री करायला पैसे नाही ना, काढा चला काढा काउंट्री काहीच नाही चला मग गम बसलो आपण. ते परचन ते नागेशात पैसे काढला रे. आले बापूजी वाजत बापूजी तर घेत फायदा बाप्पू म्हणून आम्ही मागून ती वाजी नाही ती माग फेमस आम्ही तेव्हाची मस्त माग या किती गाडी रिल्स द्यायचा बरोबर हे कारण नव्हतं बाबा. अरे तो ऐकायला पाहिजे होत बाहेर, लयच भारी माणसं आहे ते, लयच भारी माणसं आहे आणि लयच भारी चटे घेऊन माग लागतो. थोड्याकडे राहिलं त्याची ना कौटू रे बाबा डबल मी जॅक्टिस कोण लागला डबल दुसरे मागे करत मागे एक डायलॉग आला लय दिवस आला आणि बिचारा इनी मिनिट डायलॉग मारतो त्याच्यावर नागेश चला टाइम झाला चला तिकडे किती आमच्याकडे फोकस केला तर आमच्याकडून काही कंट्री येत नाही. नागेशकडे काही नाही फोकस करणार नागेश ना उलगड काय मग थांबले यार, चला ना यार चला तर मग चला रे चला काही थांब हे दोघच जण राहिली दोन परशा नाग्यानं पैड आणले भाग्यानं त्या दिवशी तुपाची कृपा 100 रुपये दिले रे. हा मी 50 टाकले ना त्या दिवशी 100 रुपये गेली याच्या कोल घ्यायची यार द्यायची ना रे ध्यान नाही राहिलं करबडीत.
पुढच्या कॉन्ट्री तुला बंद कोंबडा एक करणार शक्ती दे ना अरे होती ना भांडणं तू भेटतो का इथे मी एवढा मोठा वाघ उभा आहे तू वाघ अरे चला 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 बघा त्यालाच वाघ भ्याला होता वाट पहिली तू कशी त्या तेव्हा काय झालं माहिती का जाग्या आम्ही तिघ जण चाललं पाहिजे शिथून यावेळी सगळं आपण पडदेवर करून हे पू तमाशा पू भांडण्याच्या मुळे लागले बरं का आणि मी भांडणात पुढं गास करतो चला बरं पुढं योगेश माझं खाली गौर से देखिए चेहरे को इस चेहरा अभी इस अरे इस शेरी ने स्प्राइट लाया था वो भी 8 नंबर 8 नंबर काय समजलं नाही त्याला कोणच्यावर रे तेरे दाखवला आपल्याला कसं आणि त्याच्यावर फोकसच करत थांब नाही काय सांग कॉम्पिटिशन आणि किती आणखीच पुढे येते कॉम्पिटिशन मध्ये तुला माग पडेल मित्रांनो 10-15 मिनिटं झाले तर मित्रांनो कॉन्ट्रीसाठी आमचं का थांबलो ते बदाम शेवकरी गाडी चालली पण चला ना यार आता तर गाडी गेली आता जाणंच आहे आता गोळ्यासाठी थांबता चला किंवा पाणीपुरी बनव इथं असं ना पुढं पाणीपुरी वालं कार्तिकच्या दुकानावर जाणतो कार्तिकच्या दुकानावर लाईट लागलंच नाही मला अरे अरे परशांची बॅटरी उघडीच आहे नाही पण निघलो आता आम्ही घराकडं आजचा काही एवढा फनी मुवमेंट नसं झाला पण या सांभाळून तुम्ही तरी सबस्क्राईब जरूर करा हे बा हे आमचे प्रशांत भाऊळ कार्तिक शिरसाट आम्ही का हे पुण्या पैसे काय भोसरी नावाची आपला ब्लॉग आवडत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि 1000 सबस्क्रायबर करायला होते आपले